नमस्कार सर्व सेवक बांधवांना माझं प्रेमपूर्वक नमस्कार। मी नागेश शरणागत। आज मी आपल्या जीवनातील एक अनुभव सांगण्याचा प्रयत्न करीत आहे आणि हा सत्य अनुभव आहे। हा अनुभव एकदम सत्य माझ्या जीवनातील माझा अनुभव आहे। तर मी या ठिकाणी दुसऱ्याचा अनुभव सादर न करता मी स्वतःचा अनुभव या ठिकाणी माझ्या सर्व सेवक बांधवांपर्यंत हा अनुभव सादर करतो। या ठिकाणी आपल्याला असं निदर्शनास येते की आपण जेव्हा चर्चा बैठकीमध्ये सेवकांना विचारतोय की तुम्हाला तुमच्या जीवनात अनुभव आला का किंवा अनुभव घडलं का, तुमच्यासोबत कधीतरी अनुभव घडलं का, तर कितीतरी सेवक आहेत नेहमी म्हणत असतात की अनुभव कितीतरी लोकांना समजत नाही किंवा असे कितीतरी लोक आहेत की अनुभव घडलं का म्हणून विचारला तर असे उगा म्हणजे गप्प बक राहतात। अनुभव सांगता येत नाही। अनुभव बिना अनुभवाचा या मार्गात एकही सेवक नाही आणि ज्याला अनुभव नाही तो बाबांचा सेवक परिपक्व सेवक झालाच नाही। कारण की आपल्याला सर्वात मोठा अनुभव हा आहे की आपण मार्गात येण्याच्या आधी होतो कसो, आपण मार्गात येण्याच्या आधी होते कसे, मार्गात आल्यावर झालो कसे आणि आता वागतो कसे, हा एक ताजा अनुभव प्रत्येक सेवकांना आहे। तर मी माझ्या जीवनातील अनुभव सांगतोय। एकदा आता पावसाळा सुरू आहे आणि या पावसाळ्याच्या दिवसामध्ये शेतकरी वर्ग हा शेतीच्या कामाला जात असते। तसाच माझ्याकडे थोडासा वावर आहे, कामापुरता वावर आहे, पोट भरेल इतका अन्न शिजण्यासारखा आहे। आता तो वावर काही कारणास्तव मी दुसऱ्याला दिला आहे ठेक्याने। मी 2 बांध्या लावतोच, तर 40 डिसमिल जागा लावतो। तर आपल्याला सांगतो मी त्यावेळेस जेव्हा पूर्ण शेती लावली होती आणि त्यावेळेस जेव्हा मी वावरात धान फेकलं, आम्ही पहिले परा फेकतो म्हणजे त्याला खार म्हणतात आमच्या भाषेमध्ये, त्याला परा म्हणतात। जेव्हा आम्ही परा फेकलो, धान फेकलो, तर ते धान पाणी आला किंवा पाणी न आल्यामुळे धान सडले आणि माझा परा वापला नाही, म्हणजे ती खार वापली नाही। माझी जागा पडीत राहत होती म्हणून मी इकडे तिकडे त्या पर्याचा त्या खारीचा शोध घेतला। तर मला खार सालई या गावातील आपले एक सेवक दादा आहेत, अरुणजी टिचकुले, विजयजी टिचकुले, अरुणजी टिचकुलेच्या वावरामध्ये पूर्णचा जसाच्या तसा परा वाचलेला होता। त्यांनी सेवक या नात्याने संबंध चांगले असलेल्या कारणास्तवाने ते वावराच्या बाजूलाच थोडा जवळ होत होतं, म्हणून आम्ही ती खार आम्हाला त्यांनी दिली। तर आम्ही तो परा खोदण्याकरिता माझी आई, मी आणि माझ्या मित्राच्या 2 बहिणी असे आम्ही त्या ठिकाणी परा खोदायला अरुणजी टिचकुलेच्या वावरात गेलो। त्या ठिकाणी परा खोदणं सुरू केलं। तर 1 ते 1.5 काळी जागा मी परा खोदली, सर्व परा खोदत होतो आम्ही। परा खोदणं आमचं सुरू होतं आणि तो परा खोदत असताना दोन्ही हाताने पाणी असते, पाण्यामध्ये बसून ते एक घोडी असते, घोडीवर बसून आपल्याला खार खोदावं लागतो, तो परा खोदावा लागतो आणि पेंडी बांधावा लागतो। तर जेव्हा परा खोदत असताना काडी 1.5 काडी या 2 काडी जास्तीत जास्त जागा मी खोदली असेल आणि मला विंचूने डंक मारला। माझ्या हाताला, बोटाला, या हाताच्या बोटाला विंचूने डंक मारला। आता विंचूने डंक मारला, चुकनं काटा काढला आणि असं वाटलं काहीतरी आपल्याला चावलं बा, काहीतरी आपल्याला चावलं। तेव्हा पाहिलं तर तो त्या पर्याच्या म्हणजे त्या खारीवर विंचू होता। अरे बाप म्हटलं, आपल्याला तर वाकड्याने डंकवलं, विंचूने आपल्याला काटा मारला। त्याला पकडलं, बाहेर नेलं आणि सर्वात आधी त्या पहिले विंचूला मारला। त्या विंचूला मी सर्वात आधी मारलं, काही सुचला नाही। तर मी सर्वात आधी काही सुचलंच नाही, सरळ गेलो बाजूला आणि जिथं विंचूने चावलं तिथं मी पेशाब केली।
कारण की मी जेव्हा लहान होतो आणि कामाला जात होतो तेव्हा आमचा ठेकेदार म्हणायचा खिल्ला गडला तर त्या ठिकाणी पिसाब करा, कुठं लागला मार लागली त्या ठिकाणी पिसाब करा, ज्या ठिकाणी पिसाब करता जाते त्या ठिकाणी पिसाब करा, असं त्यांनी सांगितलं होतं. तर तीच मला आठवणीत आली आणि मी सर्वात आधी पहिले त्या ठिकाणी ज्या ठिकाणी विंचूने ज्या ठिकाणी मारलं होतं त्या ठिकाणी मी पिसाब केली. आणि मग लगेच मला आठवणीत आला आता विंचूने तर चावला, आता हा आपल्याला चळणार. कारण की लोक सांगतात त्याचा अनुभव की 24 तास झुंझुना जात नाही आणि तकलीफ खूप देते. हा माझा पहिला एक्सपिरियन्स होता की मला विंचूने चावला होता. याआधी कधीच म्हणजे काटा म्हणजे मारला नव्हतं. तर मी सर्वात आधी मला आठवण आली आणि मी त्याच ठिकाणी भगवंताला विनंती केली आणि भगवंताला योग मागितला, भगवंताला विनंती केली. भगवान बाबा हनुमानजी तसेच मानते की बाबा जुमदेवजी, भगवंताला योग त्याच ठिकाणी मारलं की भगवान बाबा हनुमानजी मानते की बाबा जुमदेवजी मला या ठिकाणी वाकड्याने डंक मारलेला आहे आणि बाबा मी तुमचा सेवक आहे, मी वावरात काम करण्यासाठी आलेलो आहे आणि हा जर विंचू चढला, याचा जहर जर मला चढला तर माझी आई बी माझ्यासोबत घरी येणार आणि ह्या 2 मुली जो बाहेरून आलेल्या आहेत ह्या मुली काय करणार, दुसऱ्याच्या शेतात काय करतील. आणि बाबा हा माझा संपूर्ण दिवस आणि 24 तासाचा असते, हा उद्यापर्यंत येणार नाही आणि भीतीचं वातावरण राहील बाबा. तर बाबा भगवान बाबा हनुमानजी मानते की बाबा जुमदेवजी मी तुमच्या नावाची फूक मारत आहो. बाबा या 11 फुकाच्या फूकमध्ये माझा हा विंचूचा जो जहर आहे किंवा जो चढतो हा चढला नाही पाहिजे आणि हा ज्या ठिकाणी आहे त्याच ठिकाणी राहिल्या पाहिजे आणि मला कोणत्याही प्रकारची तकलीफ नाही झाल्या पाहिजे. यासाठी बाबा मी 11 फूक मारत आहो. आणि मी बाबा हनुमानजी म्हणून 11 फूक त्या ठिकाणी मारली. 5 मिनिटाच्या नंतर किंवा 10 मिनिटाच्या नंतर पुन्हा भगवंताला विनंती केली, भगवंताला सांगितलं भगवान बाबा हनुमानजी मानते की बाबा जुमदेवजी बाबा मी तुमच्या नावाचे 7 फुक मारत आहो आणि या 7 फुकामध्ये बाबा हा जहर जो आहे जो चढणं आहे हा उतरल्या पाहिजे. 7 फुका मारली बाबा हनुमानजी फू म्हणून 7 फुका मारली आणि परत 5 ते 10 मिनिटानंतर पुन्हा भगवंताला विनंती करून भगवंताला रिक्वेस्ट करून भगवंताला सांगून भगवान बाबा हनुमानजी मानते की बाबा जुमदेवजी बाबा मी तुमच्या नावाने ह्या 3 फुका मारत आहे आणि या 3 फुकाने बाबा हा परिपूर्ण विंचूचा जो जहर आहे हा संपूर्ण निघाला पाहिजे आणि बाबा मी वावरात दिवसभर काम केल्या पाहिजे. आणि बाबा हनुमानजी फू म्हणत 3 फुका मारली. 5 ते 10 मिनिटं थांबलं आणि पुन्हा तो परा खोदायला मी लागलो आणि पूर्ण परा खोदायला लागलो. त्या दिवशी मी दिवसभर परा खोदला, पेंड्या डुवारला आणि आपल्या बांध्यापर्यंत कमीत कमी अर्धा किलोमीटर डुलाई होती. त्या पेंड्यांची ती डुलाई केली पण मला इतकासाही जहर चढलं नाही. हा माझा अनुभव आहे. जर आपण भगवंताला तनमनाने आहे म्हणजे ध्येयाने अगर आवाज मारलं आणि संपूर्ण अर्पण केलं की भगवान बाबा हनुमानजी मानते की बाबा जुमदेवजी तुम्ही करता करवित आहात आणि तुमचा मी सेवक आहे, तुमच्या मार्गे मी मेलेलो आहे आणि बाबा या मेलेल्या माणसाला कोणत्या प्रकारची तकलीफ नाही व्हायला पाहिजे आणि भगवंतावर पूर्ण विश्वास केला तर भगवंत आपला विंचूचाही जहर दूर करतो, मेदेलचाही जहर दूर करतो आणि सापाचाही दूर करतो. सापाच्याही डंकाचा अनुभव आपल्याकडे आहे पण मी माझा अनुभव या ठिकाणी सादर केलं आणि हा माझा अनुभव आहे की मला विंचूने डंक मारलं आणि मी 11 फुकामध्ये 11 फूक 7 फूक आणि 3 फूक बाबा हनुमानजी म्हणून मारलं आणि अर्ध्या 1 तासमध्ये संपूर्ण जहर जो चढणं आहे काय चढतो काय नाही चढत हा मला काहीच माहिती पडलं नाही. आणि मी दिवसभर वावरात शेतामध्ये दिवसभर काम केलं आणि काम आपलं आटपून घरी आलो. 1 रुपयाची परेशानी नाही, नकभर परेशानी नाही आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा मी आपल्या वावरात गेलो. हा माझा अनुभव आहे. म्हणून सेवकांचा मजबूत पाहिजे आणि ध्येय मजबूत जर असलं
तर भगवंत सर्व काही दूर करू शकतो. सर्वात मोठा विचार एकच, मेरा बाबा मेरे साथ है, मुझे कुछ नहीं हो सकता. जर हा विचार ठेवला तर आपल्या प्रत्येक सेवकाला काहीच होऊ शकत नाही. कारण की विश्वास इतकी मोठी शक्ती कुठंच नाही. हा माझा स्वतःचा अनुभव होता. आपल्याला जर माझा अनुभव आवडला असेल आणि याच्यातून काही जर तुम्हाला शिकायला मिळालं असेल तर नक्की कमेंटमध्ये कळवा की तुम्हाला काय शिकायला मिळाला. माझा व्हिडिओला लाईक करा आणि जर काही शिकण्यासारखं असेल तर या व्हिडिओला नक्की शेअर करा आपल्या सेवकांपर्यंत. आणि असेच नवीन नवीन ऐकण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा. सर्वांना माझा नमस्कार जी.